नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये. उन्हाळा सुरू झाला आहे म्हणजे घरोघरी जेवताना तोंडी लावण्यासाठी कैरी ही वापरल्याच जाते. पण नुसती चिरून कैरीनं तोंडी लावता आज आपण त्याचं छान झटकीपट असं लोणचं तयार करू. इन्स्टंट कैरीचं लोणचं आज आपण करतो आहे. त्यासाठी बघा मी इथे कैरी घेतली, कलमी घेतलेली मी. ही कैरी खूप आंबट नसते. तर आता ही कैरी मी छान अशी धुवून घेतलेली आहे आणि आता ही कैरी चिरून घ्यायची आहे. छोट्या मोठ्या फोडी आपल्याला जशा आवडतील तशा करून घ्यायच्या. नुसतीच कैरी चिरून तोंडी लावण्याऐवजी छान असं इन्स्टंट हे लोणचं तयार होतं आणि चवीला खूप छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यातल्या आधी कोळी जी असती कैरीमधली ती मी काढून घेतलेली आहे. गावरान कैरी जी असते ती चवीला जरा आंबट असते आणि ही एवढी आंबट नसते. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, जर तोंडी लावायला छान असं चटकदार काहीतरी असेल तर जेवणाची चव वाढते. त्यामुळे आपण कोशिंबीर म्हणा किंवा मग कुठले लोणचे वगैरे असे जेवताना तोंडी लावायला वापरतोच. स्पेशली कैरी, कारण कैरी उन्हाळ्यातच मिळते. तर बघा आता मी इथे ही सगळी कैरी चिरून घेते. एकच कैरी मी इथे घेतलेली आहे. तुम्हाला किती लोणचं करायचं तितक्या कैऱ्या घेतल्या तरी चालतील. तर बघा इथे माझी कैरी पूर्ण चिरून झालेली आहे. त्यानंतर मी एका टोपामध्ये ती कैरी काढून घेतलेली आहे चिरलेली. त्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाल तिखट, त्यानंतर धने पावडर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर थोडीशी हळद आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. बस एवढेच बेसिक मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत. आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित कैरीसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे सगळीकडून कैरीला ते मसाले लागतील. बघा याप्रमाणे मी सगळी कैरी मिक्स करून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याला तडका देऊन घ्यायचा आहे, त्यामुळे आपलं चव अजून वाढेल लोणच्याची. त्यासाठी बघा मी इथे घेतलं आहे जिरे, मोहरी आणि मेथीदाणा घेतलेला आहे. त्यानंतर एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण जे जिरे, मोहरी आणि मेथीदाणा घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे. छानपैकी तडतडल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडासा हिंग आपल्याला टाकून घ्यायचं आहे. बघा मी इथे थोडासा हिंग घेतला आहे आणि हा छान चुरचुरीत तडका आपल्याला लोणच्यावर टाकून घ्यायचा आहे. या लोणच्यामध्ये थोडा गूळ टाकला तरी चालतो, पण मी कलमी कैरी घेतली, ती जास्त आंबट नसते, त्यामुळे मी इथे गुळाचा वापर केलेला नाही आहे. पण गावरान जर कैरी असेल तर गुळाचा वापर नक्की करावा. त्याचबरोबर या लोणच्यामध्ये मेथीदाणा हा आवर्जून वापरायचा. मेथीदाणा जर तुम्हाला फोडणीमध्ये वापरायचा नसेल तर जेव्हा आपण तिखट मीठ सगळे मसाले टाकतो त्याच वेळेस मेथीची पावडर यामध्ये टाकायची. खूप छान चव येते या लोणच्याला. तर जो तडका दिला होता तो पण मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी 5 ते 7 मिनटात आपला हा कैरीचं इन्स्टंट लोणचं तयार झालेलं आहे. किती छान चटकदार असं आपलं हे लोणचं दिसतंय बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा.